पासून सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी इथून पुढे 5 दिवस जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करेल। आजच्या दिवसामध्ये त्यांचे देखील सहर्ष मनापासून स्वागत। स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र आदित्य चोरगे ते देखील इथे उपस्थित राहिले, त्यांचे देखील मनापासून सहर्ष स्वागत। ऑफिशियल्स मिथिल गायकर सर आणि कौशल ऑफिशियल्स कौशल सर ते देखील उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत। फलंदाजीसाठी ओपनिंग पेअर मैदानात सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात बेस्ट ऑफ टेमगाव संघ। हर्षल आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथ जर्सी नंबर 11 चांगली कामगिरी सध्याच्या घडीला त्याची मैदानात राहिली आहे। अगदी आपण पाहू शकता चांगला चेंडू होता, उंची नाही मिळाली आणि त्याचा पुरेपूर उपयोग सध्याच्या घडीला फलंदाज हर्षलच्या बॅटमधनं या मॅचची सुरुवात करत धावा मिळतील 4 चौकार। गेलेला हर्षद चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मैदानामध्ये करत असताना शॉर्ट पिच चेंडू होता, फटका मिस टाइम आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला कमालीचे एफर्ट्स। हे ग्रामीण क्रिकेट आहे, हे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आहे। गावासाठी आपल्या संघासाठी 100% देत त्याच्या घडीला ओमसाहेब सरळगाव संघ करत असताना पाहायला मिळते। अगदी आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव अगदी भव्य दिव्य गोल मैदान हे आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथे सध्याच्या घडीला हे दोन संघ चांगली कामगिरी मैदानामध्ये करत असताना पुनश्च एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय आणि सध्याच्या घडीला स्क्वेअर लेगला गुल केलाय। सी मारे का धावपळकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात, एकही गडी गमावला नाही आणि धावपळकावर धावा 18 अंकित होत असताना सध्याच्या घडीला बेस्ट ऑफ टेमगाव संघ आपल्याला पाहायला मिळतात। घरच्या मैदान आहे, घरच्या मैदानामध्ये सध्याच्या घडीला चांगली कामगिरी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून होत असेल, कौतुक करावं लागेल। हर्ष तिच्या बॅट मधनं 2 षटकार आणि 1 चौकार आलाय। सध्याच्या घडीला फ्रंट फुटवर आपल्या संघाला घेऊन जात असताना फलंदाज हर्षल दुसरं षटक आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी मयूर दाखल झालेत आणि दुसरं षटक खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आता पवन। कशी कामगिरी त्याची या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये एकंदरीत किती धावा त्याच्या माध्यमातून एकवटल्या जातील ते आता येणारा काळ सांगून जाईल। फलंदाज पवन एकंदरीत टेमगाव संघासाठी नेहमी चांगलं क्रिकेट त्याचं असतं, मात्र आता घरचं मैदान आहे, घरच्या मैदानामध्ये कामगिरी चांगली करावी लागेल। एकंदरीत मॅच पाहण्यासाठी संपूर्ण गाव इथे उपस्थित झालाय। पवनला नक्कीच कामगिरी आता या मॅच मध्ये चांगली करावी लागेल। सेकंड एंडवर तो फलंदाजी करतोय।
पुनश्च एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, बिगिट करायचा होता परंतु बॅटची एज आणि या चेंडूवर मिळते एक सिंगल. एकने धावपळक पुढे सरकेल टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघ आणि जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट दोन फलंदाजांच्या माध्यमातून अनुभवत आहात. खराब चेंडूवर मोठे फटके आणि एक चांगला चेंडू त्याला सन्मान देण्याचं काम हे दोन फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर दाखवत असताना यावेळेस आपण पाहू शकतायत ताबा सुटला गोलंदाजाचा गोलंदाजीवरून. त्याच कारणास्तव आता चेंडू असेल भीमर. पंचांचा देखील इशारा येतोय आणि पुढील चेंडू हा फलंदाज हर्षलसाठी मेजवानी असेल, अर्थात फ्री हिट चेंडू आहे. फ्री हिट वर किती धावा इथून पुढे एकवटल्या जातील फलंदाज हर्षलच्या माध्यमातून. धावपळक तोपर्यंत जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघ. कोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय अगदी लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न देखील झाला नाही दोन फलंदाजांच्या माध्यमातून. सिंगलवर समाधान मानलंय. धावपळक एकने पुढे सरकेल 21 या आकड्यावर टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघ. मात्र या ओव्हर मध्ये आता चांगली कामगिरी तिथे गोलंदाजाची राहिली. फ्री हिट चेंडू होता आणि फटका खेळण्याचा चान्स तिथे दिला नाही. यावेळेस आपण पाहूयात लाईन खराब आहे तिथे गोलंदाजाची आणि अवंतरची घोषणा. टेमगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक आमचे वसंत बुधाजी डोले अर्थात आमचे नाना ते आता या स्पर्धेतून रजा घेत आहे. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. या चमचमीत 5 ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभल्या. त्यांचे मनापासून आभार आणि ते या स्पर्धेतून सध्या रजा घेत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, पवनच्या बॅट मधनं पुलचा तडाखा, चेंडू सीमारेखा पार धरलाय, षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावपळकावर धावा 28 अंकित होत असताना घरच्या मैदानामध्ये दोन फलंदाजांची कामगिरी चांगली होत असताना टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघाचे फलंदाज अगदी आपण पाहू शकतायत. लो फुलटॉस चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु आता प्रयत्न फसत असताना फलंदाज पवनच्या माध्यमातून डॉट चेंडू आलाय. षटकारानंतर छोटेखानी कमबॅक तिथे गोलंदाजाचं चांगलं राहिले. गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज मयूर. नक्कीच एक षटकार आला. तदनंतर आता त्याची कमालीची कामगिरी. पुनश्च एकदा चुकीचा चेंडू आणि त्याचं प्रतिउत्तर चौकाराच्या साह्याने बॅटने येतोय चौकार. धावपळकावर धावा 2 षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचेल बेस्ट ऑफ टेमगाव संघ 33 या आकड्यावर. बेस्ट ऑफ टेमगाव संघ आणि या स्पर्धेचा आयोजक भालचंद्र ढोळे, मयूर शेलवले. अगदी आपण पाहू शकता या मैदानासाठी अपार कष्ट राहिले. त्यांचं देखील मनापासून सहर्ष अभिनंदन आम्ही व्यक्त करतोय. धावपळकावर धावा 2 षटकाच्या अखेरीस 33 या आकड्यावर स्थित आहे. अगदी अचूक स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये घडत असताना पाहायला मिळते ते आमचे मित्र आदित्य चोरगे. वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी वेळ दिला, त्यांचे देखील मनापासून आभार. त्यानंतर इथून पुढे 5 दिवस ज्यांचं सुमधुर संगीत
या स्पर्धेमध्ये आपण अनुभवणार आहात ते आमचे डीजे नाग्या, त्यांचे देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून व आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष मनापासून स्वागत. मॅचला करूया सुरुवात. तिसरा ओव्हर लावते सुरुवात आणि तिसरा षटक हाताळण्यासाठी सरळगाव संघाकडून सध्याच्या घडीला गोलंदाज प्रज्वल दाखल झालाय, जर्सी नंबर 24. आता या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल, कारण 2 षटकामध्ये धावा 33 या आकड्यावर स्थित आहे. टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघ घरच्या मैदानामध्ये चांगली फलंदाजी आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आमच्या सोबत इथून पुढे या स्पर्धेमध्ये तब्बल 5 दिवस ज्यांचा आवाज, बेधडक आवाज, रोकटोक वाणी ज्यांची गुंजणार आहे ते आमचे एसपीओ भ्रमंतीचे सर्वा द व्हॉइस ऑफ देवगाव स्वप्नील पोटे सर, ते देखील इथे जोडले गेले आहेत. आजच्या दिवसामध्ये त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. धावपळकावर धावा 33 स्थित आहेत. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, बिगिट करायचा होता, समोर खेळण्याचा प्रयत्न होता पवनचा, परंतु आता या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाची सुरुवात चांगली राहिली आहे. अगदी आपण पाहू शकता टप्पा देखील त्यांनी चांगला पकडलाय. पहिल्या चेंडूवर अशी सुरुवात या ओव्हरची चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. घाई करा, स्पीडअप अपेक्षित असेल ओम साई सरळगाव क्रिकेट संघ, कारण आजच्या दिवसामध्ये शेड्यूल थोडा डिले पाहायला मिळतो. त्याच कारणास्तव आपलं सहकार्य असेल अशी अपेक्षा करतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु स्विच हिट आता स्वीट हिट ठरत असताना फलंदाज पवन साठी पाठवून दिलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 6 धावांसाठी सिक्सर. अर्थात ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह, अगदी आपण पाहू शकता क्वालिटी विथ क्लॅरिटी असं समीकरण ज्यांचं असतं ते ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहिली, त्यांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे भव्य दिव्य गोल मैदान आणि या मैदानासाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून राहिली ते एमडी वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर दिनेश भास्कर डोले हे देखील उपस्थित राहिले, त्यांचा देखील सन्मान. ही ओव्हर झाली की लगेच आपण करणार आहोत. जसं एक षटक संपल तसेच एमडी वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर दिनेश डोळे यांचा देखील सन्मान आपण ओव्हर समाप्तीच्या लगेच करणार आहोत. धावपळकावर धावा 40. अगदी आपण पाहू शकतात पवनच्या बॅट मधनं आग ओकणारी फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पवन करतोय. अगदी आपण पाहू शकताय रिप्ले मध्ये पाहतोय जसा चेंडू आला पूर्ण जमिनीवर झोपले आणि फटका तिथे चांगला राहिला फलंदाज पवनच्या बॅट मधनं. धावपळकावर धावा 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावर. तीन चेंडू आणि आता या मॅच मध्ये चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला पवन पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय आणि पुल आता सक्सेसफुली गुल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकाराच्या मदतीने धावपळक 52 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते आपण पाहू शकता घरचं मैदान आहे आणि या मैदानाची कुठली बाजू कुंकुवत कुठली बाजू स्ट्रॉंग दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने मैदानामध्ये चांगली फलंदाजी 2 फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू दिशा देण्याचं काम तिथे बॅकअपला क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल देखील
तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवर सिंगलने धावपळक 53 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. तिसरं षटक मार्ग असते. एकंदरीत धावांचा डोंगर आणि मोठीतली मोठी धावपळक बनवण्याचा प्रयत्न इथे या मैदानावर दोन फलंदाजांचा राहील. अगदी आपण पाहू शकता पहिल्या मॅच मध्ये न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाने तिथे चांगली कामगिरी केली होती. तब्बल 95 धावा त्यांच्या आल्या होत्या. त्यांची देखील चांगली कामगिरी राहिली होती. षटक समाप्तीची घोषणा पंच मिथिल गायकर सर करतायत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावपळकावर धावा 54 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. ज्यांच्या माध्यमातून या मैदानाला संपूर्ण मैदानाला पाणी पुरवलं जातंय, एमडी वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर दिनेश भास्कर डोले यांचा शुभ सन्मान. प्रभाकरजी डोले मी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दिनेश डोळे यांचा सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची उबदार शाळ देऊन, त्याचप्रमाणे स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे प्रेमाचा आपुलकीचं पुष्पगुच्छ देऊन एमडी वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर दिनेशजी डोळे यांचा शुभ सन्मान तिथे संपन्न होतोय. प्रभाकरजी डोळे यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली आणि व्यासपीठाची शोभा वाढवली असे बराडपाडा संघाचा हुकुमी एक्का कुणाल भोईर याचा देखील शुभ सन्मान आपण संपन्न करूयात. रोहन किरपन यांना मी विनंती करतोय की कुणाल भोईर यांचा शुभ सन्मान तिथे संपन्न करायचा. कुणाल या. त्याचप्रमाणे स्पीडअप अपेक्षित असेल टीम ओमसाई सरळगाव संघ. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला. धावपळकावर धावा 54 स्थित आहे आणि जम्याची बाजू सध्याच्या घडीला ही असेल टेमगाव संघासाठी की सलामीसाठी गेलेले फलंदाज अजूनही दोघांनी विकेट सोडली नाहीये. नक्कीच चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतायत. पंच 1 मिनिट फक्त. बराडपाडा संघाचा हुकुमी एक्का कुणाल भोईर यांचा शुभ सन्मान तिथे संपन्न केला जातोय. रोहन किरपन यांच्या शुभ हस्ते. अगदी वेळात वेळ दिला आणि स्पर्धेत उपस्थिती दाखवली. आपल्या मनापासून आभार आयोजन कमिटीच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे सामन्याला करायची सुरुवात. तिथे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये नवनाथ दाखल झालाय. आता या ओव्हर मध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये आता कमबॅक करावं लागेल. अगदीच आपण पाहू शकतायत पहिला चेंडू अवांतर हाताळलाय आणि अवांतरच्या साह्याने धावपळकावर धावा जाऊन पोहोचल्यात 55 या आकड्यावर. आणि टेमगाव संघाच्या डगआउटला देखील सूचना असेल की आवाज करू नका, अन्यथा आपणास देखील पेनल्टीचा सामना करावा लागेल. कमालीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून रंगत असताना शॉर्ट पिच चेंडू होता. विराट कोहली स्टाईलने समोर फोर्स केलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरनं षटकार. घरच्या मैदानामध्ये फलंदाजी कशी असावी याचं देखणं रूप सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळपट्टीवर हर्षल दाखवत असताना अगदी आपण त्याच्या जर्सीवर पाहिलं तर 18 अंक आहे आणि विराट कोहली सारखी फलंदाजी मैदानामध्ये करत असताना हर्षल पुन्हा एकदा आता चांगला चेंडू होता त्यावर सॉफ्ट हँडने फटका सजवलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल देखील आता या चेंडूवर. चित्त्याच्या चपळाईने दोन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत हर्षल आणि पवन. नक्कीच धावपळकावर धावा आता जाऊन पोहोचतील 62 या आकड्यावर.
ओम साई सरळगाव संघाला आता इथून पुढे कमबॅक करावं लागेल, कारण टार्गेट खूप मोठं होत चाललंय. दुसऱ्या डावामध्ये जर मोठं टार्गेट ठेवायचं नसेल तर इथून पुढे चांगली गोलंदाजी ओम साई सरळगाव संघाला करावी लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु आता मिस टाइम. मागे कीपरची चुकी, कीपर बीट, शॉट फाईन लेग देखील बीट आणि त्याचा परिणाम 4 धावा, चौकार. आणि धावपळकावर धावा सध्याच्या घडीला जाऊन पोहोचल्यात 66 या आकड्यावर. विकेट काढण्याचा प्रयत्न, चांगला फटका तिथे कार्पेटच्या साहाय्याने. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. ओम साई सरळगाव संघाचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला होता. क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालं आणि त्याच कारणास्तव या चेंडूवर धावा मिळतील 1. धावपळकावर धावा 67 या आकड्यावर जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला. यजमान संघ टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघ. नवनाथ 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली कामगिरी आता या ओव्हर मध्ये करावी लागेल. पुनश्च एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी आपण पाहू शकतात हर्षलच्या चेहऱ्यावर निराशा आहे. त्याला माहित होतं खराब चेंडू, मोठा फटका आला असता, परंतु हवा तसा संपर्क झाला नाही. त्याच कारणास्तव डॉट येईल चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, समोर फोर्स केलाय आणि हर्षलच्या बॅट मधनं डॉट नंतर चांगलं प्रत्युत्तर. चेंडू सी मा रेखापा. पर्यंत पोहोचलाय. अगदी आपण पाहू शकतायत 6 षटकार आणि 2 चौकार खेळत. 4 षटकार आणि 2 चौकार, 14 चेंडूचा सामना केलाय. 37 धावा वैयक्तिक बॅट मध्ये. त्याचप्रमाणे ओपनिंग साठी गेलेला पवन 4 षटकार त्याच्या बॅट मधनं. 11 चेंडूचा सामना करत असताना 28 धावा बनवल्यात. अगदी आपण पाहू शकता चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मैदानामध्ये होत असताना. कमालीचं क्रिकेट सध्याच्या घडीला 2 फलंदाज आपल्या संघासाठी करतायत. गोलंदाजी ट्रॅपकर आता शेवटचं षटक, निर्णायक हाणामारीचं षटक म्हणून या षटकाला ओळख क्रिकेटमध्ये असते. ते षटक हाताळण्यासाठी ओमकार दाखल झालाय आणि धावपळकावर धावा 73 वर स्थित आहेत. सध्याच्या घडीला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघ. पहिला चेंडू समोर फोर्स केलाय, फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक पे दस्तक देणारा धावसंख्येचा अगदी उच्चांक गाठण्याचा काम 2 फलंदाज मैदानामध्ये करत असताना हर्षलच्या बॅट मधनं तर मोठे फटके येतच होते, परंतु पवन देखील दाखवून देतोय की मी देखील कमी नाहीये. 5वा षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय आणि धावपळकावर धावा 79. यावेळेस पुन्हा एकदा 100% प्रयत्न आणि त्या प्रयत्नावर खरं उतरत असताना पवन तिथे चांगली कामगिरी करतोय. चांगला फटका त्याच्या बॅट मध्ये. अगदी आपण पाहू शकता रिप्ले मध्ये 6 धावा आणि धावपळकावर धावा जाऊन पोहोचतील टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघ 85 या आकड्यावर. कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना आणि वैयक्तिक त्याची कामगिरी जर पाहिली तर 40 धावेंवर पोहोचत असताना फलंदाज पवन
गोजिरी चषकाच्या पहिल्या पर्वातील अर्धशतक येईल का? अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे फलंदाज पवन. 10 धावा मागे, 10 धावा त्याच्या बॅट मधनं येतील का? यस आणि घरच्या मैदानामध्ये पहिलं अर्धशतक कोण कंप्लीट करेल, पवन की हर्षल? हर्षलचा विचार केला तर 37 धावांवर तो खेळतोय आणि पवन 40 धावांवर खेळतोय. नक्कीच चांगली कामगिरी दोन फलंदाज आपल्या मैदानामध्ये आपल्या संघासाठी करत असताना पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, फटका तिथे देखील चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षक आलेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 धावांसाठी मिड विकेटला भेटून जाणारा षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलंय 91 या आकड्यावर. अगदी धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न दोन फलंदाज करतायत. 4 धावेंपासून दूर आहे पवन. बिगिट केलाय, फुलटॉस चेंडू आणि षटकाराच्या मदतीने पवनचं वैयक्तिक अर्धशतक. अगदी पवन बॅट वरती करायची आहे. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्या घरच्या मैदानावर करत असताना फलंदाज पवन आणि षटकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल टीम बेस्ट ऑफ टेमगाव संघाचं. 97 या आकड्यावर. 8 सध्या ज्या गोष्टीची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बैलगाडा खेळ आणि त्या आमच्या अगदी शेजारील गावातील बैलगाडा प्रेमी प्रवीण थोरात यांची देखील या स्पर्धेला उपस्थित. अगदी त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आल्या त्यांनी दोन फलंदाजांसाठी पारितोषिक वितरित केलंय. पवन आणि हर्षलसाठी चांगली फलंदाजी राहिली त्याबद्दल 1000 रुपयांचं पारितोषिक प्रवीण थोरातच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याला विनंती करतोय की आपण अगदी कॅश प्राइज त्यांनी लगेच जमा केली. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करतोय की स्थानापन्न व्हायचंय. अगदी तिथे फटका चांगला मिस टाइम होता. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्याचा परिणाम षटकार होऊ शकतात. या मॅच मध्ये या पहिल्या डावामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सांघिक शतकीय खेळी. 104 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. घरच्या मैदानावर फलंदाजी कशी असावी त्याचं प्रारब्ध आणि त्याचं देखणं रूप दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कैलाश डोले यांना विनंती करतोय की प्रवीण थोरात यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. अगदी या स्पर्धेला उपस्थित दाखवून 4 चांद लावले आणि त्यांचा शुभ सन्मान कैलाश डोले यांचे शुभ असते. मायेची प्रेमाची शाळ त्याचप्रमाणे प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन प्रवीण थोरात यांचा शुभ सन्मान होतोय. त्याचप्रमाणे प्रवीण थोरात यांना विनंती करतो की दोन फलंदाजांसाठी जे कॅश प्राइज झालं होतं ते आपण दोन्ही फलंदाजांना व्यतीत करायचंय. त्याचप्रमाणे पहिला डाव संपला. तिथे फलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ टेमगाव संघ 104 धावेंवर खेळतोय आणि त्याचप्रमाणे आता दुसऱ्या डावामध्ये 105 धावेंचं आव्हान आहे. निर्धारित 5 षटकं आहेत. ओमसाई सरगाव संघ. जसा खेळाचा दुसरा डाव सुरू होईल तसं समालोचन कक्षामध्ये परिवर्तन करूयात आणि इन्व्हाइट करूयात द व्हॉइस ऑफ मुरबाड एसपीओ भ्रमंतीचे सर्वा स्वप्नील पोटे सर. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. गोजिरी चषक 2026 पहिलं पर्व. उपस्थित आहेत. बोरगाव विरुद्ध बरडपाडा बी असा सामना आहे. तर बरडपाडा संघाच्या संघनायकाला विनंती की या आपण लगेच नाणेफेकीचा कौल करून घेऊ. बोरगाव संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. बरडपाडा संघ आपण देखील यायचं.
प्रभाकरजी ढोळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. यापुढील सामना बोरगाव बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतील संघ बरडपाडा बी. दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळते. मात्र प्रभाकरजी ढोळे यांच्या शुभ हस्ते आपण या नाणेफेकीचा कौल करतोय. यानंतर होणारा सामना टेल असा कॉल आणि मला वाटतंय बोरगाव बी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून बॅटिंग केली आहे. एक धाडसी निर्णय खऱ्या अर्थाने घेतलाय कारण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहिलं तर पहिल्या मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये तब्बल 94 धावा धावफलकावर लावल्या होत्या. 95 धावांचं आव्हान होतं ते पोटगाव संघासमोर. ते रोखण्यामध्ये ते करण्यामध्ये यश नव्हतं आलं. पोटगाव संघ तिथं अपयशी ठरला. या सामन्यामध्ये तब्बल 104 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. तब्बल 104 धावा पहिल्या सत्रामध्ये बनल्यात आणि 105 धावांचं भलं मोठं आव्हान असेल ते ओमसाई सरळगाव संघासमोर. ओमसाई सरळगाव संघ एक नौका संघ आहे, मात्र दर्जेदार संघ आहे. चांगली बॅटिंग युनिट त्यांच्याकडे देखील आहे. सलामीवर जोडी आपण पाहू शकता. अश्विन आणि अश्विनच्या सोबत मयूर असतील. अश्विन आणि मयूर अशी जोडी आणि गोलंदाजी मार्कवर आपण बॉलर बघू शकता. गणेश पहिला चेंडू सामन्याला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळू शकते आणि इथे घडतं काय झेल तर संपादित झालाय, मात्र टक्राव तिथे झाला, टक्कर तिथे झाली. विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर मोठा धक्का. अश्विन बाद. नवीन बॅटर मैदानात दाखवलेला आकाश मात्र 105 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर अश्विन सारख्या मोठ्या फलंदाजाला परतावं लागलं. अश्विन बाद झाला. चांगली सुरुवात खऱ्या अर्थाने टेमगाव संघासाठी होतीये. बॅटिंग करत असताना फलंदाजांनी तर आपलं काम केलं. विशेष करून पवन ढोळेला दाद द्यावी लागेल. अर्धशतकीय खेळी त्याच्या माध्यमातून राहिली. या स्पर्धेतील गोजिरी चषकातील पहिलं वैयक्तिक शतक त्याच्या नावावर राहिलं आणि त्याच्यासोबत बॅटिंग करत असताना हर्षलची कमालीची फटकेबाजी आपण पाहिली. दोघांनीच 104 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या स्पर्धेमधील सगळ्यात मोठी पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून राहिली आणि 105 धावांचा पाठलाग करत असताना इथे आता संघाचं खातं उघडलं जाईल. आकाश होते स्ट्राईकला. आकाशने एक धाव घेतली, संघाचं खातं उघडलं, संघाचा श्री गणेश झाला. मात्र 105 धावांचा पाठलाग करत असताना या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची तुमच्यावर जबाबदारी असेल आणि मोठे पटके तुम्हाला खेळावे लागतील. इथे घडतंय काय, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. फलंदाजाला जी अपेक्षित उसळी होती ती उसळी या चेंडूवर मिळाली नाही आणि त्याचा फायदा मिळतोय इथे गोलंदाजाला. डॉट चेंडू येतोय. शांत आणि संत सुरुवात इथे होतीये, मात्र संत आणि शांत सुरुवातीने काही होणार नाही कारण 105 धावांचा डोंगर चढत असताना मोठमोठाले फटके तुम्हाला खेळावे लागतील, प्रहार करावे लागतील, हल्ला चढवावा लागेल, आक्रमण करावं लागेल. गोलंदाज गणेश इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्याच्या घडीला. इथे ब्लॉकहोल डिलिव्हरी होती. स्लोवर यॉर्कर खऱ्या अर्थाने होता. या अगोदरच्या चेंडूंवर आपण पाहिलं तर चेंडूला गती दिली जात होती, मात्र या चेंडूवर पेस जरी कट ऑफ केला असला तरी टप्पा अचूक हेरलाय तो गोलंदाज गणेशने. एक धाव मिळाली आणि धाव फलकावर धावा 2. ओमी यांचा चांगला समाचार घेतला शेवटच्या षटकामध्ये आणि इथे समाचार फलंदाजाच्या माध्यमातून घेतला जातोय. आकाशच्या बॅटमधून षटकार. खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू आहे ओमसाई सरळगाव संघाचा. पहिला षटकार आला, संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार आपण याला म्हणू शकतो. आकाशच्या बॅटमधून षटकार आला. धावफलकावर धावा लावल्या जात आहेत. त्या एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. अजून देखील समीकरण बरच मोठं आहे, भलं मोठं आव्हानकारण आहे. 25-97. गणेशचा पुढचा चेंडू. इथे घडतंय काय, गुडलँड डिलिव्हरी होती. बॅट्समनला बीट करत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉटने होती या षटकाची सांगता. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकांती 8 धावा धावफलकावर.
दुसऱ्या स्पेल मध्ये मला वाटतंय मयूर येत आहेत. आता मयूरवर जबाबदारी असेल, कारण गणेशने तर कामगिरी कमालीची केली आहे, अफलातून केली आहे. आता मयूर काय करतात पाहावं लागेल टेमगाव संघाकडून. मान्य श्री राकेशजी भोईर हे देखील इथे उपस्थित झालेत, तरी त्यांचं देखील करूयात या गोजिरी चषकामध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वाईट चेंडू येतोय, खऱ्या अर्थाने अवांतर धावा बहाल केल्या जात आहेत गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. खर तर गोलंदाज निर्धास्त असतील, बिनधास्त असतील, कारण फलंदाजांची कामगिरी अफलातून राहिली आणि या दुसऱ्या डावामध्ये कुठेतरी अडचणीत आहे ते ओमसाई सरळगाव संघाचे फलंदाज. इथे कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला हा फटका, त्यावर मिळते ती एक धाव आणि कुठेतरी एकाच धावेवर समाधानी राहत आहेत, कारण दोनही फलंदाजांना हे माहिती आहे की एकेरी दुहेरी धावांनी तर काही होणार नाही. इथून पुढे जर का सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर मोठमोठाले फटके येणं गरजेचं आहे. उर्वरित 23 चेंडूंमध्ये तब्बल 95 धावा तुम्हाला बनवायचे आहेत, त्यामुळे मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. आणि इथं काय घडतंय, भीमर आणि भीमरवर हल्ला, प्रहार, षटकार. नोवर येणारा षटकार, एकूण 7 धावा, बोनसच्या धावा, 17 धावा धावफलकावर. समीकरण बदलेल आता. समीकरण आकाश, आकाशचा हा चेंडू, इथे फ्री हिट डिलिव्हरी होती. घडतं काय, नाट्यमय चित्र मैदानामध्ये. झेल तर कॅरी झाला होता, कमालीचा झेल झाला होता, मात्र फ्री हिट असल्यामुळे जीवनदान मिळत आहे. ठीक आहे, 12th मॅनच्या पायामध्ये शूज नाहीयेत, तर टेमगाव संघाला 2 धावांची आपण पेनल्टी देऊयात. ओव्हर झाल्याच्या नंतर आपण नाही, ओव्हर झाल्याच्या नंतर आपण 2 धावा ऍड करू. इथे सगळ्यांना नियम सारखे आहेत, कमिटी जरी असली तरी कमिटीच्या संघाला देखील आपण पेनल्टी देऊयात. 12th मॅनच्या पायात देखील शूज कंपल्सरी आहेत, हे लक्षात घ्या. ड्रेसिंग कंपल्सरी. आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाले, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील, तदरम्यान एक धाव धावून पूर्ण होते आणि एकाच धावेवर कुठेतरी फलंदाज समाधानी राहत आहेत. धावफलक 1 नि वाढेल, 18 धावा धावफलकावर. अठरा धावा धावफलकावर जोडले जात आहेत. इथे देखील मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र खऱ्या अर्थाने फलंदाजाला त्यामध्ये यश येत नाहीये. वारंवार एकेरी दुहेरी धाव घेतली जाते. मला वाटतं ओमसाई सरळगाव संघाचे खांदे कुठेतरी इथे पडलेत, कारण 105 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर अश्विन सारखा मोठा फलंदाज बाद झाला. अश्विन कडून बऱ्याच अपेक्षा असतील, मात्र त्या अपेक्षा भंग झाल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांनी पूर्णपणे आपल्या नावाचा धबधबा मैदानामध्ये सध्या कायम केलाय. बेस्ट ऑफ टेमगाव संघ. खऱ्या अर्थाने गणेशला दाद द्यावी लागेल, जशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये त्यांनी गोलंदाजी केली. एक नवोदित खेळाडू आहे, मात्र फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा दबदबा सध्याच्या घडीला बेस्ट ऑफ टेमगाव संघासाठी बनवतोय, निर्माण करतोय, तो म्हणजे गोलंदाज गणेश. मयूरच्या या षटकातील शेवटचा चेंडू, त्यावर मिळते विकेट. यष्ट उद्ध्वस्त, गडीपात.
रोहित येतात नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला आपण त्यांना पाहू, कारण शेवटच्या चेंडूवर विकेट आली होती. स्ट्रायकिंग एंडला मयूर असतील. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा ओमसाई सरगाव संघाच्या खात्यावर लगावल्या गेल्यात. नवीन गोलंदाज मला वाटतं कैलास शेलवले असतील. आतापर्यंत समालोचकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं. स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. या आयोजनामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आणि इथे जेव्हा संघाला गरज आहे, टेमगाव संघाला गरज असताना गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला मैदानात दाखल झाले कैलास शेलवले, व्हॉइस ऑफ टेमगाव, इथे गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. चला घाई करा टेमगाव संघ, खूप विलंब करता. क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये इतका वेळ घेऊ नका. 2 धावांच्या पेनल्टीचे आपण भर टाकतोय. सुधारित धावफलक 21 या आकड्यावर. धावफलक नेल्सन फिगर 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. आता सामना बराच लांब राहिलाय तो सरगाव संघापासून. संघर्ष करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे विकेटचं पतन होत आहे. फलंदाज होईल बाद. रोहित 0 बाद. माननीय श्री दिलीप दादा चौधरी हे देखील इथे उपस्थित आहेत. तरी या गोजिरी चषकामध्ये त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. दादांना देखील विनंती की दादा या व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. दिलीप दादा चौधरी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले, तर त्यांचं देखील वेलकम. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. खऱ्या अर्थाने भाऊ मैदानामध्ये दाखल होत आहेत. डावखुऱ्या हाताचे फलंदाज भाऊ. नेहमीच आपण पाहत असतो की डावखुऱ्या हाताचे फलंदाज आक्रमक शैलीचे असतात, आणि ते आक्रमण इथं करावं लागेल. भाऊला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण 15 मध्ये 83 बनवायचे, म्हणजे येणारा प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमणच करणं गरजेचं असेल. मात्र तशा प्रकारचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीये. कैलास चांगली गोलंदाजी करतायत. कैलासच्या शरीर यष्टीचा त्याला चांगलाच उपयोग होतोय. छोट्या शरीर यष्टीचे आहेत, त्यामुळे त्यांचा चेंडू पडल्यानंतर अपेक्षित उसळी घेत नाही. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आणि फलंदाजांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. चांगला फायदा आपल्या शरीर यष्टीचा करून घेत आहेत सध्याच्या घडीला कैलास. कैलास शेलवले. पुढचा चेंडू. हो, इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील, तद दरम्यान एकच धाव. पूर्णपणे फलंदाज इथे निराश असतील. आमचे मित्र ओमी आज बरेचसे महागडे ठरले शेवटच्या षटकामध्ये. तब्बल 4 षटकार त्यांच्या विरोधात खेळले, आणि हे षटक ते कधी विसरणार नाही. घरी गेल्यानंतर या षटकाचा चांगलंच त्यांना आठवण होईल, आणि त्यांचे बाकीचे खेळाडू त्यांना वारंवार आठवण करून देत राहतील, यात काही शंका नाहीये. वळूयात सामन्याकडे, तिथं पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. तिसरं षटक इथे समाप्त होईल. तिसऱ्या षटकामध्ये कैलासच्या धावा आल्या 4, आणि धावफलकावर 3 षटकांमध्ये 25. डीजे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, त्यामध्ये 1 विकेट मिळाली गणेशला. दुसऱ्या षटकामध्ये मयूर आला, मयूरने 11 धावा देत असताना 1 विकेट मिळवली. तिसऱ्या षटकामध्ये कैलास आला, आणि कैलासने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, 4 धावा देत असताना 1 विकेट मिळवली.
25 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय हर्षल येतात. बॅटिंग तर हर्षलची अफलातून राहिली होती. 43 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. हर्षल येतो आणि हर्षलचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची संधी निर्माण झाली आणि झेलच येत नाहीये आणि एकच धाव येते. मला वाटतं सामना झोकून दिलाय, सामना सोडून दिलाय, कारण 105 करायचे आणि आतापर्यंत 26च झाल्यात. म्हणजेच 79 धावा अजून बनवायचे. 11 मध्ये 79 म्हणजे जवळजवळ अशक्य असं हे समीकरण आहे. या सामन्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की औपचारिकता केवळ शिल्लक आहे, कारण गोलंदाजी काय कमालीची राहिली. बेस्ट ऑफ टेमगाव होम ग्राउंड वर खेळतात आणि होम ग्राउंडचा फायदा त्यांना होतोय. आमचे साथी समालोचक आयोजक देखील आहेत. कैलास शेलवले सरांनी मगाशी उल्लेख केला की होम ग्राउंडचा फायदा पुरेपूर होतोय आणि या मैदानाचा काना कोपरा आम्हाला माहिती आहे आणि निश्चितच तशाच प्रकारची कामगिरी त्यांची होती. गणेशजी इसामे हे देखील इथे उपस्थित आहेत. गणेश इसामे यांना विनंती करतो की या आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. या गोजिरी चषक 2026 मध्ये आपलं देखील मोस्ट वेलकम. पूर्णपणे शस्त्र टाकून दिलेत ओमसाई सरगाव संघाने. लढण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये, कारण आव्हान खूप मोठं आहे. हार आधीच मानली आहे मला वाटतंय, तरी देखील ओमी यांचा स्वॅग आपण पाहू शकतोय. दिनेशजी भोईर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने करूयात स्वागत. आज ते देखील इनॅक्शन मध्ये असतील. बरडपाडा संघ आज इनॅक्शन आहे. मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे या सामन्याचा रस गेलेला आहे. सामन्यामध्ये मजा उरली नाहीये, पण या शेवटच्या षटकात जरी हाणामारी केली तर सामन्यामध्ये कुठेतरी ट्विस्ट नाही म्हणता येणार, पण रोमांच जरूर उभे राहतील. लढलं पाहिजे, लढणं गरजेचं आहे. ते डॉट बॉल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येईल. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या वाजवी खेळामध्ये धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 आणि समीकरणाचा विचार केला तर 6 मध्ये 77 बनवायचे. 6 चेंडू 77 धावा. औपचारिक षटक आणि औपचारिक षटकामध्ये मला वाटतं आमंत्रित केलं जात आहे. पहिल्या सत्रामध्ये 50 मारलेला पवन येतोय. पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतकीय खेळी ज्याची राहिली तो पवन. ठीक आहे, भाऊ यांच्यासाठी पारितोषिक येते. भाऊ खंडागळे यांनी जर का 3 चेंडू 3 षटकार खेळले तर लक्ष्मणजी घोडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज. तर पारितोषिकांचा वर्षाव येतोय सरगाव संघासाठी. खऱ्या अर्थाने भाऊसाठी पारितोषिक येत आहे आणि भाऊ यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत. चेंडूवाले क्षेत्ररक्षक करणार नाही चूक. जसा पारितोषिक आला, मयूर स्ट्राईकला होते. मयूर बाद झाले. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळते पवनला. माफ करा, 2 चेंडू झालेत. नवीन फलंदाज उमेश येतात मैदानामध्ये दाखल होतील. आता मात्र सामना खूप दूरवर राहिलाय. या सामन्यामध्ये उमेश आता काय करतात पाहावं लागेल, कारण औपचारिक 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जसा उमेश मैदानात दाखल झाला, आल्या पावली माघारी विकेटचं पतन. उमेश बाद.
ओजी मैदानात दाखल होत आहेत. आता जितके महागडे ठरतात तितक्या तर वसूल होणार नाही. जितके महागडे ठरले होते तितक्या तर वसूल होणार नाही, कारण 3च चेंडू शिल्लक आहेत. 3 वर 3 आले तरी कमाल असेल ती ओजी ओमीची. आणि पहिला तर येतोय का? हो येतोय. पहिला चेंडू सीमारेषे पार. ओजी ओमीच्या बॅट मधून षटकार. ओजी जर का सुरुवातीला फलंदाजीसाठी आला असता तर सामन्याचं चित्र कदाचित वेगळं असू शकलं असतं. कारण जसा ओजी मैदानात आला, ओजी धावा गोळा करण्यामध्ये बिझी झालाय. षटकाराला 6 धावा, 35 धावा धावफलकावर, 2 मध्ये 70. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, क्षेत्ररक्षण करतील. डॉट बॉल. आणि शेवटच्या चेंडूवर मला वाटते ओजी देखील बाद होतील. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणि मला वाटतंय 5 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. आणि या 5 षटकांच्या खेळामध्ये नो डाऊट ज्याचा अष्टपैलू खेळ राहिला, फलंदाजी करत असताना तब्बल 16 चेंडू मध्ये 53 धावा ज्यांनी बनवल्या, आणि गोलंदाजी करत असताना वैयक्तिक एका षटकामध्ये 7 धावा खर्च करत असताना तब्बल 3 विकेट ज्यांनी मिळवल्या, तो पवन ठरतोय या सामन्याचा असेल